गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि खूप महिन्यानी ना 3 महिन्यानी ऑलमोस्ट आम्ही ब्लॉग बनवतोय. Yes. ड्यू टू हेल्थ इश्यूज, माझी हेल्थ ठीक नव्हती, सो त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉग नाही करता आले आणि कामामुळे पण वेळ नव्हता आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या 2-3 महिन्यामध्ये. खूप आमचे ट्रिप्स पण सगळे कॅन्सल झाले, इच्छा नसून पण कॅन्सल करावे लागले. मध्ये आधी पण आम्ही बरेच ठिकाणी गेलो, बट ब्लॉग शूट नाही करता आला. पण त्याच्या मागे एक रिझन आहे आणि ते तुम्हाला कळेलच थोड्या दिवसांनी आम्ही सांगू. हां, सो अँड नथिंग एल्स, बस एवढंच. आज बऱ्याच दिवसांनी आम्ही थोडंसं फ्रेश झालोय. कालपासून थोडे फ्री पण झालोय, फ्रेश पण झालोय. सो विचार केला कुठेतरी जाऊया. असंच थोडं वीकेंड आहे, संडे, थोडं मूड फ्रेश दुपारचं लंच वगैरे सगळं झालंय आमचा. तो विचार केला की आज कुठेतरी फिरायला जाऊया आपण, थोडंसं शॉर्ट ट्रिप सारखं असं. मग विचार केला आपल्या ऑल नन अदर दॅन महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बेस्ट क्लायमेट आपल्या लोणावळा आणि महाबळेश्वर शिवाय कुठेच नसतो. आणि ऑल टाइम फेवरेट माझा लोणावळा आहे. बट एवढं लांब टूर नाही करायचं आहे बिकॉज उद्या ऑफिस वगैरे आहे, सो जास्त त्राससुद्धा नाही करायचा आहे. तो विचार केला आम्ही की खोपोलीला सुद्धा आपल्याला तेच नेचरचं ब्युटी बघायला भेटेल. सो आम्ही विचार केला खोपोलीच्या आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठात चाललो आहे. आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत. तुम्हाला मी खोपोलीचे वाईब्स दाखवतो. आज कसं क्लायमेट आहे बिकॉज आमच्या इथे पण खूप मस्त क्लायमेट झालं आहे. आज खूप रेनी सारखं वाटतंय आणि फॉर शुअर तिकडे खोपोलीमध्ये पाऊस भेटेल. आणि बिकॉज इथे क्लायमेट तर झालं आणि वेदर इज वेदरिंग सो हॅपनिंग सो स्टे ट्यून. आज आमच्या सोबत आदित्य सुद्धा येतोय आणि ऋग्वेद सुद्धा आहे, मावशी सुद्धा आहे है ना. मावशींना पण घेऊन चाललोय आम्ही खूप. निंजा बाय, पावसाची सुरुवात इथेच स्टार्ट झाली आहे आणि काय व्ह्यू वाटतो आमच्या घरातून. क्लायमेट तुम्ही बघू शकता, खूप हॅपनिंग झालंय. चलो लेट्स गो. सगळे रेडी? तर आम्ही फायनली निघालोय. आणि कोणाकोणाचं फर्स्ट टाइम आहे? माझं फर्स्ट टाइम आहे. गगनगिरीपर्यंत मी बाहेरपर्यंत गेलो होतो नाही, पण अच्छा तुमचं फर्स्ट टाइम? हां, फर्स्ट टाइम आहे. मी तुझं फर्स्ट टाइम आहे. एक्सपिरियन्स बराच टाइम रील्स मध्ये पण मी बघितलंय. माझं सेकंड टाइम आहे. मी रील्स मध्ये बऱ्याच वेळा बघितलं होतं. मला अशी इच्छा होती की तिकडे नदी वगैरे पावसाळ्यामध्ये तिकडे जायला मजा असते. आणि आम्ही याच्या आधी पण एकदा गेलो होतो, बट नाही जाता आलो, खूप रश होती. पण मी एकदा जाऊन आली, सो मला आयडिया आहे. खूप आधी गेले होते कॉलेज टाइमला, पण आता काहीतरी वेगळं असेल की नसेल काय माहिती. नाही ऍज इट इज आहे. फक्त आता एवढा मजा आहे की मॉन्सून मध्ये वाईब्स आहेत तिकडे. जी नदीला पाणी किती आहे बघूया आता, आहे की नाही डोंट नो. 4:30 झालेत. पोचता थोडे 5:30 अर्धा-पाऊण तास लागेल. न्यू एक्सप्रेशन चाललंय. क्लायमेट तर खूप मस्त झालंय. डोळ्यांना जरा बरं वाटतंय. थंड वाटतंय. पोचलोय आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ. आता करतोय एंट्री. बघूया रश आहे की नाही. नाही, रश नाही. नसावा, संडे आज, सांगू नाही शकत. सगळीकडे हिरवळ झाली एकदम. संडे असल्यामुळे रश पण आहे. इकडून आहे एंट्री. रश नाहीये ना?
एंट्री केल्या केल्या तिथे चप्पल स्टँड आहे. चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवल्यानंतर आम्ही चाललोय आतमध्ये. संडे असल्यामुळे थोडीफार रश तर आहेच. मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ, हिरवळ. शूट करून देतात की नाही, अलाउड आहे की नाही शुअर नाही आहे, बट अजून तरी कोण काय बोललेलं नाही आहे. अलाउड आहे फोटोग्राफी. इकडे पाय धुवून जाऊया ना. मोठा आहे मंदिर. स्ट्रक्चर खूप भारी केलं ना अर्शली. मंदिराचं स्ट्रक्चर खूप भारी आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे गाईस. या मठामध्ये वाहतं पाणी. मठाचं वैशिष्ट्य आहे सर्वात असणारं सुंदर, मठाला लागूनच वाहतं पाणी. नदी आहे की काय याच्याबद्दल मी 100% शुअर नाही आहे, बट हे वाहतं पाणी पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर दिसतं गाईस. मी तुम्हाला फ्रंट साईडने दाखवेन. इथे कॅमेरा अलाउड नाही आहे, बट स्टील मठाच्या आणि आश्रमाच्या मागेच एक सुंदर असं गार्डन आहे. क्लायमेट खूप छान आहे. क्लायमेट छान असल्यामुळे सुंदर वाटतं. आणि इकडे गोमाता आपले. चलो भारी क्लायमेट आहे. जेव्हा मी आले होते तेव्हा एवढं म्हणजे डेव्हलप नव्हतं. खूप शॉर्ट गार्डन होतं, पण आता त्या लोकांनी एक्सपांड केलंय, थोडंसं एक्सटेंड केलंय. दिसायला पण क्लीन आहे, एकदम नीट अँड क्लीन. क्लीन आणि वेगळाच छान गार्डन आहे, म्हणजे मोठा असा स्पेस. म्हणजे ओपन सगळ्यांना चालायसाठी ठेवलं का गार्डन हे. आणि मी आली होती तेव्हा म्हणजे एवढं एक्सपांड नव्हतं केलं त्यांनी. शॉर्ट गार्डन होतं. हे आता त्यांनी बनवलंय वाटतं, पण छान बनवलंय. सुंदर वाटतं जे बनवलंय ते. खूप मोठा आश्रम आहे ना. खरंच खूप मोठा आहे. मावशीला पण बरं वाटलंय हिरवं हिरवं सगळं बघून है ना. नेहमी तिकडे काम काम काम, कंटाळले. काहीतरी आराम. थोडंच मठाच्या एंडिंगला आल्यानंतर इथे एक ओपन स्पेस आहे, जिकडून तुम्हाला चांगला क्लिअर व्ह्यू माउंटनचा दिसेल. आणि इकडे आहे हेलिपॅड. आय गेस इकडे हेलिपॅड, हेलिकॉप्टर उतरतो, लँड होतात. हां माहिती आहे. एक डोंगर पलीकडे गेलो तर आपण लोणावळ्याला पोचू. तेच पप्पीज पण भेटले आम्हाला. झोपू दे त्यांना. तिकडे पण आहेत दोन. हेल्दी आहेत.
खाते पिते घर के. पण आहे. हा क्लीन पण आहे. दर्शन झालंय, आम्ही निघालो आता घरी आणि ऑन वे ऋग्वेदचा एक ऑफिस कलिग आहे, त्यांचा वडापावचा शॉप आहे. तर तो बोललाय की त्यांची टेस्ट खूप चांगली असते. सो आपण ऑन वे थंड थंड क्लायमेट मध्ये गरम गरम वडापाव, तर आपण जाऊया वडापाव खायला. आणि तुम्हाला दाखवेन मी कुठे आहे, कधी तुम्ही आलात तर त्यांच्या इथं वेट करा. 10 मिनिटात आम्ही ऋग्वेदच्या फ्रेंडच्या इथे पोहोचलो. आय लव्ह कलोटे. इथे कलोटेचा त्यांचा छोटासा एक वडापावचा स्टॉल आहे आणि खूप भारी आहे त्यांचा वडापाव असं मी ऐकलंय. पाठीमागे खूप सुंदर असं माउंटन आणि याच गावात त्यांचं घर आहे. आय लव्ह कलोटे. वडापाव पार्टी रोहित कडून. रोहित आणि त्याचे पप्पा स्टॉल वरती असतात. चालू करा तूट पडो असं करतात. वडापाव मध्ये तिचा जीव आहे. नानूबाई कसा आहे वडापाव? फर्स्ट क्लास. हा ऋग्वेदचा फ्रेंड आहे रोहित. रोहित आहे कर. हा या दुकानाचा मालक. कलोते गावाच्या एंट्रन्सला यांचा स्टॉल आहे. सुपर. माशून टेसा लागलाय. माशूला टेसा तिखट लागलाय. वडापाव खाऊन झालाय, आम्ही चाललोय घरी. प्रत्येकाने 3-3, 4-4 वडापाव खाल्लाय. किती खाल्ला तुम्ही? मी 2. मी 2, 1 वडा प्लस कोराचा. प्रत्येकाने चहा. खूप छान होता. टेस्ट पण खूप यम होती. तुम्ही कधी ओल्ड लोणावळा हायवे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वे. ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस कलोते गाव आहे. कलोते मोकाशी. कधी तुम्ही जात असाल तर आय लव्ह कलोते म्हणून असं एक बोर्ड असेल, त्यांच्याच मागे त्यांचा स्टॉल आहे. सो तुम्हाला जर भूक लागली पण टेस्ट सुपर. हा वडापाव खायचा असेल आणि भूक लागली तर त्यांच्या इथे थांबा नक्कीच. खूप सुपर टेस्ट. त्यांनी खूप फोर्स केला घरी जायसाठी. फोर्स केला की घरी चला जेवण. हा आणि पण नेक्स्ट मंथ मध्ये आम्ही स्पेशली तिच्या घरी. त्यांचं गाव पण खूप छान आहे ना. नेक्स्ट मंथ तिच्या घरी जाणार. त्याच्या घरी जाणार. हॅलो. नेक्स्ट टू नेक्स्ट संडे किंवा नेक्स्ट मंथ लेट्स सी. आली असतीस तर आहे ना. सो पोचू आता घरी. बघूया. आता वाजलेत 7:30. मग काय झालं? मावशींना आता जायचंय कामाला ना. मावशी वडापाव खाऊन निवांत आराम करतायत. आता कुठे काय करणार? मावशी आज आमच्याकडे खाऊन टेस्ट करा त्याच्या इथे. वडापाव एक नंबर टॉपचा वडापाव. आणि चुलीवर बटाटे वगैरे शिजवले. एकदम उतरून आलेले. कोरा चहा तर 1 नंबर. दुधाचा मला माहित 4 खाल्ले मी. 2 खाल्ले. मावशी काय आज माझ्याकडे जेवण करायला येणार नाही. मावशी बोलते आता तुम्ही लोकांनी मला फिरायला आणली आहे तर सुट्टी पाहिजे. मला आता सुट्टी पाहिजे. मी काय तुमच्याकडे आज जेवण करायला येणार नाही. आज तूच बनव. मी आज चालले दुसऱ्या जेवणाच्या कामाला. उशीर झालाय ना. ठीक आहे आता बघूया कधी पोहोचतोय. सो आम्ही घरी आलो. घरी केव्हाच आलोय. मगाशी झालो आम्ही. थोडं 8:30 वाजले वगैरे झालो. मावशी सोबत थोडे गप्पा मारले. मावशी आता गेली घरी. 9:15 वाजलेत आणि लेट्स सी. वडापाव एवढे खाल्लेत की पोट पूर्ण. हा यार रोहितचे वडापाव खूप भारी होते. फ्लो मध्ये खात गेलो पण आता पोट एकदम पॅक झालंय. आणि जेवणासाठी आता बघूया डिनर आम्ही बाहेरून ऑर्डर करू. आता जास्त काही करत बनवत बसणार नाहीये. आणि राहिलं ब्लॉगचं. बरेच महिन्यानंतर ब्लॉग केलाय. येस. पण आता मे बी येतील ब्लॉग. मे बी नाही म्हणजे येणारच. येस. ऍटलिस्ट वीकली तरी येणार. वीकली तरी आम्ही बनवायला ट्राय करू. आम्ही ट्राय करू. बिकॉज प्रॉब्लेम्स खूप होते आणि हेल्थ जर साथ नाही दिली तर मग पॉसिबलच नसतो. सो तोच रिझन होता. बाकी काय नाही. तरी वीकली आम्ही ट्राय करू. बिकॉज वीकेंडला सुट्टी असते. राईट. आधी मध्ये तर नाहीच करू शकत ब्लॉग. आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि डू विजिट दिस प्लेस गाइस. छोटासा ब्लॉग होता. सगळेच जातात. आम्ही म्हटलं चला थोडं फ्रेश. नाही पण त्या प्लेस वरती जे नाही गेलेत त्यांनी खरंच जाऊन बघावं. खूप आउटस्टँडिंग प्लेस आहे ती. आणि भेटूया आता. वैशिष्ट्य एकच आहे वाहतं पाणी. ते कुठून येते अजूनपर्यंत मी स्वतः कन्फ्युज आहे. मला असं वाटतंय ते डोंगरावरून येतं बट अजूनपर्यंत शुअर नाहीये. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो बाय एव्हरीवन. जे चॅनल नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईस. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.